समाचार अब तक, सत्य का साहस। काल महाप्यामध्ये चिपचं आपण उद्घाटन केलं। सेमी कंडक्टरचे अजून 80-84 कोटीचा आणखी आपण एमओयू करतो। आज जवळपास आपल्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 5 लाख कोटींचं दावोसमध्ये आपण एमओयू साईन केले आणि त्याचं एक्झिक्युशन सुरू आहे। त्याचबरोबर स्टील इंडस्ट्रीमध्ये, सोलरमध्ये, आपल्या सेमी कंडक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येते आहे। इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये इन्व्हेस्टमेंट येते। ऑटोमोबाईल इंडस्ट्री आपल्याकडे येते आहे। मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या नामांकित कंपन्या आपल्याकडे येत आहेत। त्यामुळे हे सगळं दिशाभूल करण्याचं काम, खोटं नरेटिव्ह पसरवण्याचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतोय। खरं म्हणजे आपल्या राज्याची बदनामी करणं एकमेव उद्योग त्यांचा सुरू आहे। खरं म्हणजे चांगल्या कामाचं एकीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले, आज मुंबईतले कोस्टल असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, कारशेड असेल, हा नागपूर मुंबई इंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग असेल, पुण्यातलं मुंबईचं पुणे मिसिंग लिंक असेल, असे अनेक प्रकल्प, मेट्रो आहे, पुण्याची मेट्रो, नागपूर मेट्रो, नाशिक मेट्रो, ही सगळी कामं जी आहेत आज ठाणे आणि पुण्याचं मेट्रो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मोदी साहेबांनी त्याला मान्यता दिली। वंदे भारत किती ट्रेन सुरू झाल्या, हे सगळं पॉझिटिव्ह जे आहे राज्यासाठी। असं असताना एकमेव उद्योग त्यांचा की खोटं बोलून लोकांची दिशाभूल करायची। पण एकदा लोकसभेत त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची खोटं बोलून मतं घेतलेली आहेत। पण आता लोक त्यांच्या अफवांना बळी पडणार नाहीत।